नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी मी अर्धापूर तालुक्यामध्ये नवीनच आलेले चोरंबा ग्रामपंचायत ह्या रस्त्यावरती आहे। चोरंबा ते सायलवाडी, खंडेश्वर नगर, देशमुखवाडी ह्या मुख्य रस्त्यावर आहे। आपण पाहू शकता की हा रस्ता जो आहे गेल्या अनेक वर्षापासून, जेव्हापासून भारत स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून ह्या भागामध्ये जे काही लोक राहत आहेत त्या लोकांना ह्या रस्त्यावरती जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे आहे। या शाळा असेल, हॉस्पिटल असतील, अन्य काही सुखसुविधा असतील त्या सुविधेपासून ही जी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारे हे जे 2-3 छोटे छोटे जे गावं आहेत ह्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे। आपण पाहू, जाणून घेऊया या ठिकाणी गावकरी आहेत। आपण आपला परिचय आणि तुमचं गाव कोणतं? मी रमेश धनु जाधव, राहणार सायलवाडी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। इथले आम्ही सायलवाडीचे रहिवासी। आजपर्यंत आम्हाला कोणत्याही या रस्त्याची अशी सुविधा आम्हाला कधीच भेटली नाही। आजवर टोटल चिकोलच आहे, ना कोणतं आमदार बी येत नाही आमच्याकडे, ना खासदार येत नाही। आणखीन बी आम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत कोणती सुविधा नाही। ग्रामपंचायतला ज्यावेळेस आम्ही पायी जातो त्यावेळेस ग्रामसेवक सकट येत नाही टायमावर, ज्यावेळेस तो टायमावर येते ते आम्ही येऊ शकत नाही। त्याच्यामुळे आमची एवढी दशा व्हायला इकडे की खूप परेशान। एखादी घटना घडलेली आहे का की ह्या खराब रस्त्यामुळं एखादी अशी काही घटना घडलेली आहे का रस्त्यामध्ये, एखादा पेशंटचा जीव जाणं किंवा डिलिव्हरी होणं? माझ्या जिथलं एक डिलिव्हरी झालं ना सर, इथं ते बी ट्रॅक्टर मध्ये झाली डिलिव्हरी। त्यावेळेस तरी आम्ही सरकारी दवाखान्याला जाऊन कुलूप मारला होता। तुम्हाला लिंगावचा सरकारी दवाखाना, लिंगाव सरकारी दवाखाना। आपण पाहिलं की ह्या ठिकाणी ह्या रस्त्यावरती ह्यांच्या ज्या आता आपल्यासोबत बोललेले त्यांच्याच घरची एक डिलिव्हरी, महिलेची डिलिव्हरी ही ट्रॅक्टर मध्ये झालेली आहे। आपण आणखी जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत चोरंबा येथील ग्रामपंचायत सदस्य। तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, तर ह्या रस्त्यासाठी आतापर्यंत ग्रामपंचायतच्या मार्फत आपण काय काय मागण्या मांडलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी काय प्रयत्न केलेले आहेत? आम्ही आतापर्यंत ग्रामपंचायतच्या तर्फे मागून कदरून गेल्या, प्रत्येक वेळेस आमदार खासदारला भेटून तरी बी आतापर्यंत रोड झालेला नाही। दुसरी गोष्ट, आता दुर्गण भागात साळावाडी, देशमुखवाडी, खंडेसर गट ग्रामपंचायत असल्यामुळे याने कोणी लक्ष देण्यात आलं तरी ग्रामपंचायतला जातात येतात बोंबलत राहतात, असेच करीत 40 वर्षापासून आतापर्यंत कोणतंही काम झालेलं नाही। आपण पाहिलं की स्वतः ग्रामपंचायत सदस्य असूनही त्यांनी प्रयत्न करूनही गेल्या 40 वर्षापासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांना मदत झालेली नाही। ना रस्ता झालेला आहे, ना विद्यार्थ्यांना शाळा मिळालेली आहे, ना पेशंट लोकांना आरोग्यासाठी कुठल्या प्रकारच्या दवाखान्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाहीये। आपल्यासोबत आहेत काही शेतकरी बांधव, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया। काका, ह्या रस्त्यामुळं तुम्हाला शेती करण्यासाठी काय काय अडचणी येत आहेत? आम्हाला अडचणी हर गोष्टीनं माल मिळाला, आम्हाला वाण भेटत नाही। या रोड न पाहून वाण तरी सुद्धा येईना, माल भरायला सुद्धा येईना, आम्हाला दवाखान्याला जायला गाडी सुद्धा भेटणार, अशा हालतीनं आमच्या शेतकऱ्याची परेशानी आहे। बरं, तुम्हाला माल नेण्यासाठी दुसरे काय वाहन करावं लागते का? वाहन आम्ही गाडी बैला नाही मिळाला, वाहन कोणी येणार आहे? वाहन येत नाही आम्हाला। मग त्याच्यामुळे काय तुमचं नुकसान पण होत असेल? नुकसान आहे, आमचे बैल किती पडू मारायला रस्त्यानं। मग याच्यासाठी, या रस्त्यासाठी आतापर्यंत काही कार्यक्रम वगैरे करण्यात आलेले आहेत का? कार्यक्रम झाले, उद्घाटन झाले, सगळं झालं, तिकडे पळून गेले, एकही आलं नाही वापस। आपण पाहिलं की ह्या ठिकाणचं, ह्या रस्त्याचं जे आहे भूमिपूजन झालेलं आहे, कार्यक्रम मोठे मोठे घेण्यात आलेले आहेत। आमदार, खासदार, मंत्री सुद्धा या रस्त्यावर फक्त नारळ फोडून गेलेले आहेत, पण अद्याप कुठल्याही प्रकारची सुख सुविधा या ग्रामीण भागातल्या लोकांना मिळालेली नाहीये। खरंच सांगतोय, ही खंताची बाब आहे। गेल्या 75 वर्ष झालेत भारत स्वातंत्र्य होऊन, आणि आजही गावकरी ह्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये। मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळकळीने विनंती करतोय, तसंच महाराष्ट्र शासनाला सुद्धा कळकळीची विनंती करतोय की खरंच अशा
ही एकच ग्रामपंचायत नाही तर अशा अनेको ग्रामपंचायत आहेत, जिल्हा परिषद सर्कल आहेत, त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये गाव तंड्यावर वस्तीवर राहणाऱ्या वाड्यावर राहणाऱ्या लोकांना आजही रस्ते नाहीयेत, शाळा व्यवस्थित नाहीयेत, ना आरोग्याची कुठल्याही प्रकारची हमी नाहीये. तर ह्यासाठी तुम्हाला विनंती करत आहे आणि सुजाण नागरिकांना एक विनंती करतोय की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्यातील प्रसिद्ध असलेले खंडोबारायांचे देवस्थान यांच्या बाजूला पाहू शकता आपण की ह्या प्रकारची परिस्थिती आहे आणि ह्याच ठिकाणाहून वाडी तंड्याला रस्ते जातात. चोरंबा गावातून जाणारा हा मुख्य रस्ता आपण पाहू शकता. खंडेश्वर नगर, सायलवाडी, देशमुखवाडी इकडे जाणारा हा मुख्य रस्ता.